नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, भगवंताची भक्ती करत असताना शुचिर्भूततेबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाव असणं हे फार महत्त्वाचं असतं. भक्तीचा भाव ओतप्रोत भरून जेव्हा भगवंताची भक्ती केली जाते ना, तेव्हा तीच खऱ्या अर्थानं त्याच्यापर्यंत पोचते. याच आशयाची कर्माबाईची गोष्ट सांगणार आहे आजच्या आनंदी कट्ट्यावर. ऐकूया. जगन्नाथपुरीत एक कर्माबाई नावाची स्त्री होती. ती भगवत भक्त होती. देवावर तिची अपार श्रद्धा. तो जे करेल ते माझ्या हिताचंच असेल अशी तिची दृढ निष्ठा. ती गरोदर असतानाच तिला वैधव्य आलं. तिला खूप वाईट वाटलं, पण जे झालं त्यापुढे काही इलाज नव्हता. पुढे योग्य वेळी ती प्रसूत झाली आणि तिला मुलगा झाला. आता हाच आपल्या जीवनाचा आधार असं म्हणून तिनं मोठ्या हाल अपेष्टा सोसून त्याला मोठं केलं. हे सगळं करत असताना देवाचा विसर मात्र तिला पडला नाही. त्याच्यावरच्या श्रद्धेला भक्तीत अंतर पडलं नाही. मुलगा मोठा होताच तिनं मुलाचं लग्न केलं. आता त्यालाही मुलगा झाला. खरं तर सगळं कसं छान चाललं होतं. पण काही दिवसातच कर्माबाईचा मुलगा देखील गेला. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आधी नवऱ्याचं दुःख आणि आता मुलाचंही. पण मग नातवाकडे पाहून ती कसे तरी दिवस घालवू लागली. त्याला जीवापाड जपू लागली. पण दुःख काही तिची पाठ सोडायला तयार नव्हतं. काही दिवसांनी अचानक नातूही तिला सोडून गेला. आता मात्र तिच्या जगण्याला अर्थ उरला नाही. ती अहोरात्र शोक करायला लागली. असं का व्हावं ती आपल्या मनालाच विचारायला लागली. पण काळापुढे कुणाचं चाललंय का कधी? बरेच दिवस गेले. कर्माबाई दुःखात होती. गावामध्ये मात्र जगन्नाथ यात्रेची तयारी सुरू होती. या यात्रेसाठी वेगवेगळ्या ठिकाणचे साधू महंत जगन्नाथपुरीला आले होते. त्यातले काही जण कर्माबाईच्या घरी मुक्कामाला होते. ती चिंताक्रांत होती, दुःखी होती हे त्या साधूंच्या लक्षात आलं. त्याबद्दल त्यांनी तिला विचारलं. तिनं आपली सगळी कर्मकथा त्यांना सांगितली. त्यांनी तिचं सांत्वन केलं आणि संसाराचं सार तिला समजावून सांगितलं. मग त्यांच्याजवळ एक गोपाळकृष्णाची मूर्ती होती. ती सुंदर मूर्ती त्यांनी कर्माबाईंना दिली आणि म्हणाले, आजपासून ना यालाच तू मुलगा आणि नातू समज. याची काळजी घे. तू जे जे तुझ्या मुलासाठी नातवासाठी करायचीस ना ते सगळं याच्यासाठी कर. त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ कर. त्याला काय आवडेल ते ते करून घाल. छान खेळणी आण. त्याच्याशी बोल. त्याला नातू समजून गोष्ट सांग. आपल्या मुला नातवाप्रमाणेच त्याचं कोड कौतुक कर. प्रेम दे, माया दे. साधूचं हे बोलणं ऐकून कर्माबाई सुखावली. आणि आता तिला एकटे एकटे वाटत नव्हतं. तिच्या जगण्यात एक प्रकारची उभारी आली. आता तिला त्याचं करता करता रोजचा दिवसही कमी पडायला लागला. ती त्या मूर्तीला नातू समजून अंजारून गोंजारून मोठ्या मायेनं उठवायला लागली. दूध पाजू लागली. नंतर आंघोळ घालून छान छान कपडे घालायला लागली. कपाळावर सुवासिक गंध लावायला लागली. त्याला सजवण्यात नटवण्यात तिची तहान भूक हरपून गेली. असा नटलेला श्रीकृष्ण पाहून त्याची दृष्टसुद्धा ती काढायला लागली. न्याहारीसाठी छान खाऊ करू लागली. दुपारी सुग्रास जेवण करून गोष्टी सांगत त्याला भरवू लागली. दुपारची वामकुक्षी, संध्याकाळची गोष्ट, रात्रीचं जेवण आणि नंतर पाळण्यात अंगाई म्हणत त्याला झोपवण्यात तिचा सगळा वेळ जायला लागला. त्याचं सगळं वेळेवर व्हावं म्हणून स्वतःच्या आवरण्याला आंघोळीलाही तिला आता तिच्यापाशी वेळ नव्हता. त्या बाळकृष्णाला सुद्धा आता सवय झाली होती याची. तोही या सगळ्याचा आनंद घेत होता. तिच्याकडून सगळं करवून घेत होता. अचानक एक दिवस तिच्या घरी एक खूप कर्मठ ब्राह्मण आले. ते हे सगळं बघत होते. तिला असं ओवळ्यानं आंघोळ न करता देवाला दूध पाजताना भरवताना पाहून ते संतापले आणि म्हणाले, अहो तो देव आहे. तुम्ही त्याला ओवळ्यानंच कसं काय भरवता? पाप आहे. देवाला असं आवडत नाही. तुमच्यावर रागवेल तो. खरंच कर्माबाईला त्यांचं म्हणणं पटलं. पण आता ती रोज उठून आधी आंघोळ वगैरे करून कृष्णासाठी नैवेद्य करायला लागली. पण यानं झालं काय माहितीये? रोजची कृष्णाची भुकेची वेळ टळायला लागली. त्याचा जीव भुकेनं कासावीस व्हायला लागला.
आता काय सांगावं हिला, कसं सांगावं? मग तो देवळातल्या पुजाऱ्याच्या स्वप्नात गेला, त्याला निरोप द्यायला लावला. मला कर्माचं बंधन नाही रे, मला सोवळं सुद्धा लागत नाही, मी भावाचा भुकेला आहे. तिच्या या बदललेल्या वागण्यानं ना माझ्या भुकेची वेळ टळून जाते. पुजाऱ्याला आश्चर्यच वाटलं. पुजाऱ्यानं देवाचा सांगावा कर्माबाईला देताच कर्माबाई रडू लागली. माझ्यामुळे त्याला वेळेवर जेवायला मिळालं नाही म्हणून स्वतःवरच राग काढायला लागली. पण आता तिला उशीर करून चालणार नव्हतं. तिने पटकन तयार होईल म्हणून खिचडी केली आणि बाळकृष्णाला पुढ्यात घेऊन भरवायला लागली. एकीकडे खिचडी भरवतीये आणि दुसरीकडे तिच्या डोळ्यांमधनं धारा वाहतायत. बाळकृष्णसुद्धा तिच्या हातची खिचडी खाऊन तृप्त झाला. आजही जगन्नाथपुरीला त्या जगन्नाथाला खिचडीचा नैवेद्य पहिल्यांदा दाखवला जातो. खिचडीचा नैवेद्य दाखवल्याशिवाय दुसरा नैवेद्य दाखवला जात नाही. तर श्रोते हो, अशी होती ही भक्तिभावानं युक्त अशी कर्माबाईची खिचडी. या गोष्टीचं तात्पर्य एवढंच की भगवंत हा भावाचा भुकेला आहे. त्यामुळं आपल्या भक्तीचं अवडंबर न माजवता त्याच्यामध्ये शुद्ध भाव असणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि शुद्ध भावानं केलेली भक्तीच त्याच्यापर्यंत पोचते, हेच खरं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.